मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। आपला मतदानाचा हक्क उदयनराजे भोसले आता बजावतायत। एक हाय व्होल्टेज ड्रामा साताऱ्यामध्ये देखील पाहायला मिळालेला होता आणि अनेक आरोप प्रत्यारोप देखील झालेले होते। उदयनराजे यांनी उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तगादा लावला होता। या पेचात अखेर भाजपची सरशी झाली आणि उदयनराजेंचा लढण्याचा मार्ग हा तिथून मोकळा झालेला होता। आणि त्यानंतर उदयनराजे यांनी संपूर्ण आपला मतदारसंघ आहे तो देखील पिंजून काढलेला होता। त्यासोबतच महायुतीचे देखील मेळावे झालेले होते, तर महाविकास आघाडीने देखील तितकाच जोर लावलेला होता। शशिकांत शिंदे यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं होतं, त्यांच्यासाठी देखील दिग्गजांनी सभा घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर अखेर आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या दिग्गजांचं भवितव्य आता मतपेटीत बंद होत आहे। उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री आपला मतदानाचा हक्क बजावतायत। साताऱ्यातला जर आपण एकंदरीत पक्ष बलाबलाचा जर विचार केला तर महायुतीकडे 4 आमदार आहेत, तर आघाडीकडे 2 आमदार आहेत। त्यामुळे स्वाभाविकच आता सगळ्यांचं जे लक्ष लागलेलं आहे ते आता साताऱ्यातल्या या बिग फाईटकडे। आता मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देतात हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी थेट लढत पाहायला मिळते आहे। खरं तर या मतदारसंघामध्ये 1999 पासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेकदा निवडणुका जिंकलेल्या आहेत, पण भाजपनं देखील या ठिकाणी बरेचदा पाय रोवण्याची शिकस्त केलेली होती, परंतु त्यांना यश आलेलं नव्हतं। परंतु पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून साताऱ्याची देखील ओळख आहे आणि उदयनराजे भोसले यांच्या देखील आपण जर सभा पाहिल्या तर त्यांनी देखील विकासाचा मुद्दा लावून धरलेला